नागपूर जिल्ह्यातील 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय। उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन तयारी पूर्ण करतंय। मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त असून सीसीटीव्हीद्वारे या सगळ्यावरच देखरेख ठेवण्यात आली आहे। या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। पाहूया। नागपूर जिल्ह्यात उद्या खरं तर 27 ठिकाणच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची जी आहे मतमोजणी उद्या होणार आहे। यामध्ये 15 नगरपंचायतीचा समावेश आहे, तर 12 नगरपंचायतीचे जे आहे त्याची मतमोजणी होणार आहे। मी सध्या महादुला या ठिकाणी आहे। महादुला येथे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जी आहे मतमोजणीची जी आहे ती तयारी जी आहे ती झालेली आहे। खरं तर 19 दिवसांपासून ही मतमोजणी रखडली होती। कोर्टाचा आदेशामुळे ही खरं तर मतमोजणी रखडली होती। 2 तारखेला मतदान झाल्यानंतर 3 तारखेला मतमोजणी होणे अपेक्षित होतं, मात्र कोर्टाच्या आदेशामुळे ही मतमोजणी जी आहे म्हणजे उद्या होणार आहे। आज काही ठिकाणी जी आहे 23 ठिकाणी जी आहे मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। त्यानंतर एकत्रित मोजणी जी आहे ती उद्या होणार आहे। राज्यभरात उद्या नगराध्यक्षपदाचे कोण आजची नेमकी खरं तर लॉटरी लागणार आहे, सगळं पाहावं लागणार आहे। निकाल कशा पद्धतीने हे सगळं पाहावं लागणार आहे। नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्याही अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने होती। अनेक उमेदवार उभे होते, नगरसेवक होते। या सगळ्या निवडणुकीमध्ये अनेकांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, महादुला, नागपूर। पुढची बातमी पाहूया।